आपल्याकडे एक पाहुणे आलेत आणि खूप लांबून आलेले आहेत, तर आपण त्यांना विचारूया तुम्ही आपल्याकडे कशासाठी आलात आणि त्यांचं नाव काय आहे. सर तुमचं नाव सांगा. हां, माझं नाव मारुती राणे. मी कणकवलीवरून आलो आहे सर. ओके. तुमचे ब्रांच मॅनेजर किशोर सावंत यांनी मला रेफरन्स दिला होता. तर बरेच काही माझे मित्र पण क्लायंट आहेत, त्यांनी पण बरेच काही माहिती सांगितली. ओके. पण प्रॉपर माहिती घेण्यासाठी म्हणून मी तुमच्या होम ब्रँचला आलो आहे सर. ओके ओके ठीक आहे सर, तुम्ही एकदम प्रॉपर जागेवर आलात, कारण की आत्ता सध्याच्या परिस्थितीत मार्केटमध्ये खूप काही गोष्टी घडत आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. हो. आणि आपल्या गेल्या 7 वर्षापासून आम्ही चांगले रिटर्न्स आमच्या क्लायंटला दिलेले आहेत. तर सांगा तुमची रिक्वायरमेंट काय ॲक्च्युली रिक्वायरमेंट म्हणजे मला एक 15-20 लाखाचं घर घ्यायचं आहे. ओके. आणि त्याचा एक 12-13 हजाराचा एक EMI असेल. तुमच्याकडे कॅपिटल किती आहे सर? तर कॅपिटल म्हणजे माझ्याकडे एक अराऊंड 30 लाख आहेत. ओके, व्हेरी गुड. तर मग त्या 30 लाखामधून मला डायरेक्टली घरामध्ये इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत. ओके. पण त्याची इन्व्हेस्टमेंट करून मला काही त्याच्यामधून रिटर्न मिळत असतील आणि माझा EMI जात असेल त्यातून, ओके. अशी काही तुमच्याकडे प्लॅन असेल तर प्लीज सर बघा, बेस्ट सांगतो तुम्हाला की EMI तुम्हाला घरावरती तुम्हाला EMI बसेल, तुम्हाला मला वाटतं हार्डली 7 to 8% तुम्हाला या 9% तुम्हाला EMI बसेल. पण त्याच्यात बेटर तुम्हाला इक्विटी हा प्लॅटफॉर्म आहे, तो तुम्हाला चांगला रिटर्न देतो. जसं आम्ही गेल्या वर्षी आम्ही 24% रिटर्न दिलेले आहेत आमच्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटवर. पण आम्ही असं तुम्हाला कमिटमेंट काही करत नाही की तुम्हाला एवढे फिक्स रिटर्न मिळणार, कारण काही जे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. बरोबर. पण एक आम्ही तुम्हाला चॅलेंज करू शकतो की तुम्ही ह्या होम लोनपेक्षा तुम्ही चांगले रिटर्न्स जनरेट करू शकता. तर मग साधारण मी इन्व्हेस्टमेंट म्हणजे पूर्ण 30 लाख टाकले पाहिजेत की नाही, मी तुम्हाला सजेस्ट करणार तुम्ही 20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करा आपल्याकडे. ते तुमचं मे बी EMI तुम्हाला 10 ते 12 हजार रुपये तुम्हाला महिन्याचा EMI येईल. आणि वरतून तुम्हाला जे काही एक्सपेन्सेस असेल मोठे तुम्हाला 20,000 रुपये महिन्याचा खर्च लागेल. ते तुम्ही ह्या आपल्या स्टॉक मार्केटमध्ये इझिली तुम्हाला ते मिळून जातील. ओके, चालेल. आणि काही क्वेरीज असेल तर सर? नाही, म्हणजे मला क्युरियस असं काही नाही. प्रॉपर म्हणजे तुम्ही इक्विटीमध्ये काम करता असं ऐकलं आहे मी. येस. तर त्याच्यामुळे म्हटलं की इक्विटीमध्ये होत असेल तर फंड द्यायला काही हरकत नाही. एक्झॅक्टली, इक्विटीमध्येच पैसा बनतो. आणि आजकाल मार्केटमध्ये ऑप्शन्स, फॉरेक्स हे खूप सारे आलेत आणि तिथे खूप जणांनी खूप लॉस केला आणि त्यामुळे आपलं स्टॉक मार्केटचं नाव खराब झालेलं आहे. बरोबर. पण आम्ही प्युअरली इक्विटीमध्येच काम करतो आणि त्याच्यामध्ये चांगले जनरेट होतं. आणि गेल्या 5 रेकॉर्ड तुम्ही बघणार स्टॉक मार्केटचा, तर हा अप ट्रेंडच आहे. कुठलाही तुम्ही निफ्टी 50चा स्टॉक उचलून बघा, त्याचं मुवमेंट अप्परच आहे. म्हणजे चांगली कंपनी जर तुम्ही स्टॉक घेतलात ना तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळणार. आणि आमची पूर्ण टीम त्याच्यावरती चांगलं वर्क करतो. ओके. अशा प्रकारे आमचं काम आहे. आणि तुम्ही आलात इथे एवढ्या लांबून, तर मी आमच्या सर्व बाकीच्या क्लायंट लोकांना मी सांगेन, आमच्या बाकीचे मेंबर्स लोकांना सांगेन, बघा सर एवढे लांबून जे आपल्याला भेटायला येतात आपल्या कंपनीची माहिती घ्यायला, तर मी सर्वांना सजेस्ट करेन की तुम्ही पण आपल्या कंपनीची माहिती घ्या आणि आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला रेडी व्हा. आणि तुम्हाला जर जास्ती मोर डिटेल्स तुम्हाला हवी असेल तर आम्ही तुम्हाला बायोमध्ये आमचा नंबर देऊ आणि आमच्याकडे तुम्ही संपर्क करा. धन्यवाद.